प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची स्वतःची अशी एक पद्धत असते आणि तो त्याच पद्धतीने अभ्यास करणार. ती पद्धत किती चुकीची असो तो ती बदलणार नाही. का? कारण ती एक हॅबिट लागलेली असते, सवय लागलेली असते आणि त्या सवयीप्रमाणेच ते अभ्यास करणार. 4-4 विषयात नापास झालेली मुलं सांगितल्यावर सुद्धा ऐकत नाही. केव्हा ऐकतात ते मी तुम्हाला नंतर सांगेन. तर आज आपण अशाच एका सगळ्यात चुकीच्या पद्धतीबद्दल माहिती करून घेऊ. ही चुकीची पद्धत आहे ती म्हणजे फक्त परीक्षा जवळ आली कीच अभ्यास करायचा आणि संपूर्ण वर्षभर अभ्यासाकडे बघायचं पण नाही. मध्ये ज्या प्रिलिम किंवा चाचणी परीक्षा होतात ना, तिकडे ते दुर्लक्ष करतात. त्या काय चाचणी परीक्षा आहे, त्याचं काही नाही. आणि ते काय करतात, काहीतरी कारणं काढतात आणि त्या परीक्षेला गैरहजरसुद्धा राहतात, अभ्यास पण करत नाही त्या परीक्षेचा. पण ही मुलं जेव्हा ॲन्युअल एक्झाम डिक्लेअर होते, म्हणजे साधारण 1 महिना आधी, तेव्हा मात्र खडबडून जागे होतात आणि रात्रंदिवस अभ्यासाचा रट्टा मारतात. रात्र जागरण करतात, चहा कॉफी पितात आणि त्यानंतर परीक्षेला जातात. त्याचा परिणाम काय झालेला असतो? त्यांची ॲसिडिटी वाढलेली असते, त्यांचं डोकं दुखत असतं, त्यांना ताप आलेला असतो. यालाच एक्झाम फीवर म्हणतात. तर ते जातात आणि परीक्षेमध्ये जे आठवेल ते लिहून काढतात. नुकताच अभ्यास झालेला असतो, थोडंफार आठवतं त्यांना आणि ते पास होतात. आता तुम्ही म्हणाल, पास होतात ही चांगली गोष्ट आहे का वाईट आहे? तर मी म्हणेल ही वाईट गोष्ट आहे त्यांच्या बाबतीत. याचं कारण ते प्रूव्ह केलेलं असतं त्यांनी. काय ते वर्षभर अभ्यास करायचा, अरे मैंने 1 महीने में सब पूरे साल का स्टडी कर लिया, और देखो मैं पास हो गया. आता हा जो आनंद आहे हा त्यांचा 7वी 8वी 9वी आणि फार फार तर 10वीपर्यंत व्यवस्थित सक्सेसफुल होतो. पण जसे ते कॉलेजला जातात, म्हणजे 11वी 12वी आणि त्याच्यापुढे, त्यावेळेस मात्र ते खडबडून जागे होतात. याचं कारण काय माहिती आहे? याचं कारण म्हणजे पहिल्याच प्रिलिमला ते 4 विषयात नापास होतात आणि ॲन्युअल एक्झामला त्यांना 80 लागते. म्हणजे काही विषय त्यांचे नापास होतात पण त्यांना पुढच्या इयरला ॲडमिशन मिळून जाते. पण त्यांना ते सब्जेक्ट क्लिअर करायचे असतात. म्हणजे आधीचे राहिलेले 4 सब्जेक्ट आणि नवीन वर्षाचे 7-8 सब्जेक्ट, असे 12-13 सब्जेक्ट त्यांच्यासमोर असतात. इथे काय होतं? 2 गोष्टी होतात. एक म्हणजे त्याला त्यांची अभ्यासाची पद्धत बदलणं आवश्यक असतं किंवा कॉलेज वगैरे शिक्षण वगैरे सोडून द्यायचं आणि दुसरं काहीतरी बघायचं. बरेचसे ड्रॉपआउट जे असतात ना, हे कॉलेजच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाला असतात. याचं कारण आहे नियमित अभ्यास करायचा नाही. ही त्यांची पद्धत त्यांना इथे त्रासदायक होते. ते कॉलेज ड्रॉपआउट होतात, आयुष्यात पुढे हायर एज्युकेशन घेऊ शकत नाही. किती मोठं नुकसान आहे. मग मी जे सांगतो की बाबांनो, तुम्ही नियमित स्टडी करा, नियमित अभ्यास करा. तो जर केला, अगदी रोज थोडा अभ्यास केला तर कंटिन्युटी राहते आणि तुमच्यावरती अशी वेळ येत नाही. आता मग याच्यासाठी काय करायचं? तर त्यासाठी मी पालकांना एक सांगेल की तुम्ही आपला मुलगा नियमितपणे अभ्यास करतो आहे की नाही इकडे बारीक लक्ष ठेवा. 3 दिवसाच्या वर त्याने अभ्यास केला नाही तर ती गोष्ट अतिशय सिरियस आहे हे समजून चला, कारण तीच सवय त्याला पुढे लागणार आहे. दुसरी गोष्ट, त्याच्या अभ्यासाच्या समस्या समजून घ्या, त्या सोडवायचा प्रयत्न करा.
तो अभ्यास का करत नाही त्याचं कारण शोधून काढा. आता यामध्ये मी काय कॉन्ट्रीब्यूट करतो ते तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे मी ह्या विद्यार्थ्यांना तथास्तु स्टडी काउन्सिलिंग या 1 महिन्याच्या कोर्समधून अभ्यासातील नियमितता शिकवतो. त्यासाठी सेल्फ स्टडी कशी करायची ते शिकवतो. म्हणजे सेल्फ स्टडीचं वाचन कसं करायचं, सेल्फ स्टडीचं लिखाण कसं करायचं, सेल्फ स्टडीच्या रिव्हिजन्स कशा करायच्या, एक्झामची तयारी कशी करायची हे मी शिकवतो. याशिवाय मी त्यांना वेगवेगळे टेक्निक्स शिकवतो. त्यामुळे त्यांचा अभ्यासातला इंटरेस्ट वाढतो. त्याच्यापैकी एक आहे ते म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इन स्टडी. हे टेक्निक्स त्यांना शिकवतो. त्यानंतर मेमरी टेक्निक त्यांना शिकवतो. त्याच्यामध्ये 3 टेक्निक आहेत. ते अत्यंत पॉवरफुल आहेत आणि एकदा अभ्यास लक्षात राहायला लागला की मुलांना अभ्यास करायला हुरूप येतो आणि त्याप्रमाणे ते रेग्युलर अभ्यास करायला लागतात. तर अशा प्रकारे त्यांच्या अभ्यासाची संपूर्ण काळजी घेतली जाते 1 महिना आणि त्या 1 महिन्यानंतर सुद्धा त्यांना 1 महिना फॉलोअप केला जातो. आता ही मुलं जेव्हा हा कोर्स करतात तेव्हा त्यांना आठवड्यातून फक्त एकदा ऑनलाईन यायचे दिलेल्या वेळेस आणि तेव्हा त्यांना हे टेक्निक शिकवले जातात आणि संपूर्ण आठवड्याभरासाठी पुढच्या आठवड्यासाठी त्यांना आपण होमवर्क देतो. म्हणजे या शिकवलेल्या टेक्निकची ते प्रॅक्टिस करतात. कारण टेक्निकची प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक असतं आणि ज्याप्रमाणे त्यांना सेल्फ स्टडी करायला सांगितलं आहे त्याप्रमाणे सेल्फ स्टडी करता आहेत की नाही हे पालकांनी लक्ष ठेवायचे. कारण मी तर काही त्या ठिकाणी लक्ष ठेवू शकत नाही. मी फॉलोअप घेतो, पण पालकांनी जर लक्ष ठेवलं की हा सांगितल्याप्रमाणे अभ्यास करतोय की नाही त्याचा जास्त फायदा होतो. या पद्धतीने जर समजा तुम्हाला तुमच्या मुलाला कोचिंग द्यायचं असेल तर त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये जबरदस्त आमूलाग्र बदल घडवून आणणारा हा काउन्सिलिंगचा कोर्स आहे. तुम्ही याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर मला द्या. मी त्याच्यावरती या काउन्सिलिंगच्या कोर्सची संपूर्ण माहिती तुम्हाला पाठवून देईल. तर मुलगा अगदी कॉलेजला असेल किंवा हायर एज्युकेशन घेत असेल त्यालासुद्धा या कोर्सची फायदा होणारच. याचं कारण असं आहे की कुठे ना कुठेतरी त्यांच्या समस्या ह्या कायम राहिलेल्या असतात आणि त्या सोडवणं फार आवश्यक असतं. तर आता आपण या कोर्स व्हिडिओच्या याच्यामध्ये आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. पुढचे व्हिडिओसुद्धा मी याच विषयावरती करणार आहे. तुम्ही ते अवश्य बघा आणि तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा, शेअर करायचा, फॉरवर्ड करायचा. कारण कोणाला तरी या कोर्सची उपयुक्तता असेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आणखीन एक माहिती आहे ते म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन ठेवा. ओके, तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.